व्ही शांतारामांनी भारतीय चित्रपट मोठा केला, त्याला स्थैर्य दिलं. प्रभात आणि राजकमल मधून अनेक नवोदित कलाकारांना वाव आणि व्यासपीठ मिळालं. संध्याबाई आणि व्ही शांताराम अशा पती पत्नी जोडीनं अभिनेत्री आणि निर्माता म्हणून अनेक यशस्वी चित्रपट दिले. अशाच त्यांच्या एका गाजलेल्या चित्रपटातलं गाणं घेऊन येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात प्रशांत दामले आणि अमृता सुभाष. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी खुला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी खुला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मंदी नको भिजू. इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू का बघत्यात. एक लाजरान साजरान मुखडा चंद्रवाणी खुला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. रेशीम बेळखा घालून सजना नका हो कवळून धरू. लुक लुक डोळा करून बोळा बघताय फुलपाखरू. कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मंदी नको भिजू. इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू का बघत्यात. एक लाजरान साजरान मुखडा चंद्रवाणी खुला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. बेजार झाले सोडा ससणं, शिरशिरी आली अंग. मधाच ठेवा लटता लटता बघतोय चावट भोंगा. मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा भुलला ग. नको राणी नको लाजू, लाज मंदी नको भिजू. इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू का बघत्यात. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी खुला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी खुला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. क्या बात आहे, जाम मजा आली. अमृता, विशेष करून तुझं म्हणजे तू फुल गाण्यात घुसली होतीस. बघत्यात कोण कोण बघायला लागल्यात. काय करायचं बघा तर. तुमच्या चेहऱ्यावर दिसत होती की कोण कोण बघतात ते, आम्हाला लाज वाटते वगैरे. तसं एकदम भूमिकेत का काय म्हणतात ते शिरला होता की तुम्ही. खूप छान, खूप छान. आणि प्रशांतजी तुम्ही पण खूप छान. फक्त मला प्रामाणिकपणे असं वाटलं की गाणं खूप लो झालं. तुम्हाला एखाद सूर वरती जास्त छान गेला असतं असं वाटतं. हा नाही पण मग ते मॅच झालं नसतं. मॅच झालं नसतं कदाचित. माझं जरा काय नाही, पार्टनर बदलायचं एवढं काही कठीण नाही. छान, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. थँक्यू. मुळात मी अरुण सरनाईकांच्या आवाजात हे मैफिलीत सुद्धा ऐकलेलं गाणं आहे. बर. हो, अरुण सरनाईकांबरोबर मी काम केलं होतं. पहिलं माझं व्यावसायिक नाटक होतं, त्यात अरुण सरनाईक, मधुकर तोरडमल आणि मी असे प्रचंड हँडसम होते ना. फारच म्हणजे मी लग्न नसतं झालं तर प्रेमात पडलेलीच होते. पण फार एक तर काय शृंगार आहे या गाण्यात. अवधूत म्हणाल तसं खरंच फार गोड लिहिलेलं आहे खेबुडकरांनी. खूप छान गायला तुम्ही. या गाण्याची गंमत तुम्ही अगदी दोघांनी खूपही निभावली. फार छान. थँक्यू. 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 अमृता, तुला कधी असं वाटलं होतं का की त्यांच्याबरोबर तुला आयडिया सारेगमप सारखा हा मंच शेअर करायला मिळेल? खरंच नव्हतं वाटलं. आणि मी प्रशांतच्या अभिनयाची जशी फॅन आहे तशीच मी त्यांच्या गाण्याचीही फॅन आहे. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा दौरे केले तेव्हा ना
त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ते म्हणायचे की गाणं तू दाखव, सुख म्हणजे नक्की असं ते दाखव, आणि ते फार छान देखणं वाटतं. तर त्यांचं मी ते नेहमी लक्षात ते ठेवते. बरं असतं म्हणजे जागा दाखवली जरी नाही पोचता आलं त्या जागेवर एकदम परफेक्ट. प्रेक्षक पोचतात तिथे. तसं नाही, तसं नाही, तसं नाही. म्हणजे काय म्हणायचंय असं त्यांना कळतं. नाही, नाही, प्रशांत हे असं काहीतरी म्हणायचंय. नाही नाही. प्रशांत दादा, मला सांगा, तुम्हाला अमृताला साधारण पहिल्यांदा कधी बघितल्याचं आठवतंय आणि फर्स्ट इम्प्रेशन काय होतं? म्हणजे ती खूप बोलते हे आता आपल्याला बऱ्याच भागांमधून अजूनही जास्त कळतच आहे, पण तुमचं पहिलं इम्प्रेशन काय होतं? अमृता खूप गोड मुलगी आहे. एकतर तिला शिकण्याची जबरदस्त इच्छा आहे. म्हणजे नवीन काही दिसलं की लगेच ती झडप घालते आणि ते म्हणजे ते लक्ष साधायचा तिचा कायम प्रयत्न असतो आणि ती सतत अस्वस्थ असते आणि कदाचित त्यामुळे ती जास्त बोलत असेल, नाही अशातला भाग नाही, पण ती अस्वस्थ असते. त्या गोष्टीपर्यंत पोचायलाच पाहिजे मला, बाय हुक बाय क्रूक. त्यामुळे तिची ती जिद्द आहे आणि मला असं वाटतं त्या जिद्दीमुळेच ती आज इथे उभी आहे ठामपणे. थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द बेस्ट. थँक्यू अभि. थँक्यू.